कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. हे आहेत आपले आफ्रिकन बोर. सगळ्यांना थोडंसं बाहेर सोडलेले मागे आणि अंगावरच कुदत भाऊ. तर अशा पद्धतीचे आहेत. हा बोकड आहे 8 महिन्याचा आणि ह्या बकऱ्या आता लागलेल्या आहेत मोठ्या बोकडाने. आणि इथे जर आपण बघितले तर हे बघा, झाडावर चढायला लागले आहे. तुम्हाला जर बकरी पालन करायचं आहे तर अशा पद्धतीच्या बकऱ्या तुमच्या तयार झाल्या पाहिजे. अशा पद्धतीच्या बकऱ्या जर तुमच्या तयार होत्या तर तुम्हाला बकरी पालन परवडू शकतं. आता हा मध्येच घुसल. चल हेला. हे बारीक सगळ्यात आघाव आहे, आघाव. तर बकरी पालन जर करायचं आहे तर नियोजन महत्त्वाचं आहे. हे बघा, असं थोडंसं त्यांना जर सोडलं तर हे बघा वळायच्या मध्ये घुसून खाऊ लागलेत. त्यांना अर्धा तास 1 तास आपल्या ह्या ओपन एरियामध्ये जरी सोडलं त्यांना 2-3 दिवसात सोडावं लागतं. मस्त तिथे थोडंसं फ्रेश होऊन जातात. बंदिस्तमध्ये प्राणी कोणता असो थोडासा बोर होऊन जातो. हे बघा, असं जर ते खेळले ना थोडं तर थोडेसे फ्रेश होऊन जातात. तर नियोजन बकरी पालनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. खाद्य नियोजन करा, पाण्याचं व्यवस्थापन करा, स्वच्छता ठेवा आणि त्यांना खायला थोडंसं मनसोक्त द्यायला पाहिजे. बकरी पालन जर सक्सेस करायचं तर सोप्या गोष्टी आहे. अगोदर नियोजनवर काम करा आणि मगच बकरी पालन कुक्कुटपालन हे नंतर करा. अगोदर नियोजन महत्त्वाचं आहे. कारण जेवढं तुमचं नियोजन भारी राहील तेवढं तुमचा हा व्यवसाय 100% सक्सेस होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुमच्याकडे अनुभव पण असला पाहिजे. आणि अनुभव तुम्ही जर का कमी बकऱ्या किंवा कमी कोंबड्या जर घेतल्या तर त्यातून शिकता तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचा अनुभव येऊ शकतो. मला पाडसाल. तर हे बघा, अशा पद्धतीचं आहे. खाद्यामध्ये सकाळी दुपारपर्यंत त्यांना सुका चारा द्या आणि त्यानंतर मग दुपारच्या नंतर त्यांना हिरवा चारा तुमच्याकडे जो काही आहे, घास, मेथी घास, तो तुम्ही त्यांना देऊ शकता. चल मला पाडायला आला का इकडं. आता हे लय आगोळ. अशा पद्धतीचे आहेत. खूप चांगले आहेत बघा बकरं आपले. आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर बिलकुल ते म्हशीसारखं आहे. त्यामुळं बकरी पाळताना खूप छान वाटतं. असं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जे बकरी पालक मित्र आहेत, कुणी ज्यांना बकऱ्या पाळायच्या आहेत, त्यांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणतं बकरी पालन करताय. चला, धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई